स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी। स्त्रीच्या मनामध्ये इतका अथांग अमृताचा सागर भरलेला आहे, परंतु तसंच ना तिच्या जीवनात ना असणारं दुःख हे कुणालाच माहिती नाही आणि कुणी समजूही शकत नाही। बेटी बचाव बेटी पढाओ हे सगळं काही झालं, पण आज खरी गरज जी आहे ना ती आहे तिच्या रक्षणाची, तिच्या संरक्षणाची। कारण की घराजवळच असणारे तिचीच असणारे लोक जेव्हा तिला ओरबाडतात ना, तेव्हा सगळ्या गोष्टी, सगळं सरकार, सगळे कायदे फेल पडतात त्यांना शिक्षा द्यायला। का? कारण मालेगावच्या ठिकाणी डोंगराळ गाव आहे, तिथं जी काही घटना झाली, अख्ख्या 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतोय आणि तिला दगडाने ठेचून मारले जाते। काय म्हणावं त्या नराधमाला? कुठली ती मानसिक विकृती म्हणायची ना, कुठला तो रोग आणि कुठली ती मानसिकता। सगळ्यांच्या घरात आई असते, बहीण असते, मुलगी असते, मग त्यांच्या मनात त्यांच्या आईबद्दल, त्यांच्या बहिणीबद्दल, त्यांच्या मुलीबद्दल विचार येत नाही का? का होतं ह्या घटना? आणि बरेच जण असेही म्हणतात ना की मुली कपडेही कसे तरी घालतात, रात्र रात्र कितीतरी वेळ बाहेर असतात आणि कसले तरी चाळे करतात, म्हणून ह्या असल्या गोष्टी त्यांच्यावर होतात। पण या 3.5 वर्षाच्या मुलीवर असला अत्याचार? तिने तर पूर्ण कपडे घातलेले होते, तिचं काही वयसुद्धा झालेलं नव्हतं, ती छान खेळत होती, तिच्याच अंगणात खेळत होती, कुठं काही बाहेर गेली नव्हती, तरी त्या नराधमानं तिला घराच्या बाहेरून उचलून नेलं। काय म्हणावं याला? नराधम आहे ना तो काही असा कुठचा बाहेरचा नव्हता, तर त्यांच्याच घराजवळचा, म्हणजे विश्वासच असेल ना थोडा तरी त्यांच्यावरती की हा व्यक्ती असा करणार नाही। परंतु बघा आज कुणावरच आणि कधीही विश्वास ठेवू नका अशी गोष्ट झाली। आपण आपल्या मुलीच्या बाबतीत तरी कधीही आणि कुणावरही विश्वास ठेवू नका, हे माझं कडकडीचं सांगणं आहे सगळ्यांनाच। कारण मुलगी ना, एखाद्याचं ना आई वडील जरी वारले ना तर ते दुःख पचवू शकतात, परंतु त्या लेकराला काहीच झालेलं नाही। एकदम छोटंसं बाळ आपल्या हसतं खेळतं, समोरच असणारं बाळ जेव्हा जातं आणि तेही अशा घटनेनं जातं ना, तेव्हा आई वडिलांच्या मनाला काय पाझर फुटतो ना आणि त्यांचं मन किती तुटतं ना, याची कल्पना कोणीही करू शकत नाही। आपण त्या जागी असं थोडं जरी स्वतःला उभं केलं ना तर इतकं समजा अंगातलं सगळं जात आहे असं होते। आणि काय त्या आईवडिलांचं दुःख आता असेल ना, हे आपण शब्दातही सांगू शकत नाही आणि आपण ते ना म्हणजे जाणवू शकत नाही की त्यांना किती दुःख झालं असेल या गोष्टीचं। म्हणूनच मला असं वाटते की ज्यांनाही मुलगी आहे ना त्यांना माझी कडकडीची विनंती आहे की आपल्या मुलीला कधी दूर सोडू नका, कुणाच्याही जवळ देऊ नका किंवा तुम्ही बघा किंवा असं कुणाकडेही सोडू नका। जेव्हा तुम्ही अवेलेबल असतात तेव्हाच मुलांना बाहेर सोडा, अदरवाईज मुलांना बाहेर सोडायची, तुमच्या मुलीला बाहेर सोडायची काही गरज नाही। आणि विश्वास तो कुणावर म्हणजे कुणावरच ठेवू नका तुम्ही, आणि म्हणजे आई वडील याच्या व्यतिरिक्त मी तर म्हणते कुणावरच विश्वास ठेवू नका। कुठलेच नाते हे विश्वास ठेवण्याच्या लायकचे राहिलेच नाही। आणि या घटनेनं आपल्याला एक डोळ्यात काजळ घालून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपली मुलगी लहान आहे तोपर्यंत आपल्याला खूप म्हणजे खूप जपायचं आहे। मोठे झाल्यानंतर तिला एवढं स्ट्रॉंग बनवायचं आहे, तिला कराटे क्लास लावा, तिला मेंटली शारीरिक सगळं काही स्ट्रॉंग बनवा की तिच्या पुढे असा कुठलाही जर प्रसंग आला किंवा असा कुठलाही नराधम आला ना तर ती त्याचा सामना करू शकले पाहिजे। आणि जोपर्यंत ती लहान आहे ना तोपर्यंत आपल्या मुलींना शिकवा की कुणी जरी चॉकलेट दिलं तर घ्यायचं नाही, कुणाजवळ जायचं नाही, कुणाच्या मांडीवर बसायचं नाही, कुणाच्या गाडीवरही बसायचं नाही। जर कुणी असं म्हणत असेल चल चॉकलेट घे तर लगेच पळत मम्मी पप्पाकडे यायचं, सांगायचं काय झालं ते सांगायचं। आणि जोपर्यंत आपण अशा गोष्टी म्हणतो आपण हे पाळतो, परंतु ज्या गोष्टी घडतात ना तर त्या गोष्टी जे घडवून आणतात, जे नराधम घडवून आणतात ना, तर त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे ना, त्यांना असा धडा बसला पाहिजे की परत तेच काय दुसरे कोणीही ते करणं काय ते विचार करायच्या सुद्धा लायकीचे नसले पाहिजे की असा त्यांना धडा
मिळाला पाहिजे की नाही, हे असल्या गोष्टी नाही केल्या पाहिजे, तर त्यांना अशा काही शिक्षा झाल्या पाहिजेत की दुसरा कोणी ना ती गोष्ट करण्याचा विचारसुद्धा केला नाही पाहिजे. आता प्रत्येकाचं म्हणणं आहे की त्याला आमच्या हातात द्या, आम्ही त्याला तसे दगडाने ठेचून मारू. तर ही गोष्ट 100% खरी आहे. कारण की जे यातनानं त्या मुलीने भोगले असतील त्यावेळेस ती किती किंचाळली असेल, किती रडली असेल ना, तर म्हणजे विचार करून सुद्धा ना मन कसं तरी होते की एवढं छोटंसं बाळ कशा तिने ते यातना सहन केल्या असतील, आणि एवढं होऊनही त्या नराधमाचं मनाला थोडाही पाझर फुटला नाही तरीसुद्धा ना त्याने तिचं तोंड जे आहे ते दगडानं ठेचून तिला मारलं. आणि अशाही गोष्टी ऐकायला मिळाल्या की तिच्या वडिलांसोबत त्याचं काहीतरी भांडण होतं, आणि त्या भांडणाचा राग म्हणून त्याने त्या मुलीवर हा राग काढला. बघा कुठली ती मानसिकता, कुणाचा राग आणि कुणावर, आणि तेही एवढ्या कड्यांवर, एवढ्या चिमुकल्या मुलांवर. जे काही भांडण होतं, जे काही राग होतं तो त्याच्या बापावर मायवर काढायचा होता ना, कशाला त्या लहान लेकराला त्यांनी असं केलंय. खूप म्हणजे खूप विचित्र, खूप भयानक आणि खूप मनाला चटका लावणारी गोष्ट आहे. याच्यातून ना प्रत्येक आईने, वडिलांनी ना खरंच आपल्या मुलींना ना खूप जपायची गरज आहे. कारण बाहेर ना कुत्रे नाही फिरणारे आहेतच. आपण कुणावरच विश्वास नाही ठेवू शकत आजकाल की हा चांगला असेल किंवा तो चांगला नाही. त्याची जी काही हे आहे मनोवृत्ती कधी बदलेल ना, कधी काहीच सांगता येत नाही. त्यामुळे आपणच आपल्या मुलींकडे लक्ष ठेवलं पाहिजे. कारण की त्यांना वाचवणं, त्यांचं संरक्षण करणं हे आता तरी जेव्हा ते लहान आहे ती तर आपली जबाबदारी आहेच, परंतु मोठे झाल्यानंतरही त्यांना त्याच्या संरक्षणासाठी आपण उभं केलं पाहिजे. हे सुद्धा एक आपलीच तेवढी गरज आहे. आणि फक्त मुलींच्या आई वडिलांचीच ही गरज आहे असं मी म्हणणार नाही, तर ज्यांना मुलं आहेत ना त्यांची ना त्याच्याहीपेक्षा मोठी जबाबदारी आहे. आणि ती म्हणजे की तुमच्या घरी मुलं आहेत तर त्या मुलांना सुद्धा सांगा की प्रत्येक मुलगी ही तुझ्या बहिणीसारखी आहे, तिच्याकडे बहिणीसारखंच बघायचं, तिला टच करायचं नाही, तिला स्पर्शही करायचा नाही आहे, तिच्याबद्दल काही वाईट बोलायचं नाही आहे, तिला काही वाईट बोलायचं नाही. आणि जर का कोणी तिला हात लावत असेल, कोणी वाईट बोलत असेल किंवा अशा काही गोष्टी करताना दिसत असेल ना, तर त्याला प्रतिकार करायला तुला समोर गेलं पाहिजे. हे आपण आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे. कारण की ही जी काही मनोवृत्ती होती ना ही घरातूनच चालू होते. कारण की ती घरातच आपण जर का थांबवली नाही तर ती बाहेर जाऊन मग असे रूप घेतात. म्हणून आणि ह्या गोष्टी घडतात कोण, हे पुरुष जातच आहे की ह्या गोष्टी त्याला कारणीभूत आहे. तर ज्या स्त्रीला मुलगा आहे तर त्या प्रत्येक स्त्रीचं हे एक जबाबदारी आहे की तिनं आपल्या मुलाला असं बनवावं की तो त्या स्त्रीचा, त्या मुलीचा आदर करू शकला पाहिजे. ह्या अशा गोष्टी त्याने कधी नाही, तर ती गोष्ट जर का तो घडत असेल तर त्या आईचा पराभव आहे, मी असं तरी म्हणेन. म्हणून मुलींना सांभाळणं ही जेवढी आईची गरज आहे तेवढीच मुलाला जास्त सांभाळणं, त्याला जास्त शिकवण देणं हे सुद्धा आईची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं. कारण की ह्या गोष्टी होतात, चांगल्या गोष्टी शिकवा म्हणा किंवा वाईट गोष्टी म्हणा की त्या सुरुवात होते घरातूनच. मग जर का आपण घरातूनच आपल्या मुलाला अशी शिकवण दिली ना तर यापुढे, आणि त्याला सांगायचं की जर अशा गोष्टी झाल्या तर लहानपणी शिक्षेचा धाक असतो लहान मुलांना, तर मी अशी शिक्षा करेल किंवा मी तसं करेल हे त्याला म्हणा. आणि त्यामुळे त्याला त्या शिक्षेचा भय असेल, ची भीती असेल की नाही आपली आई आपल्याला ओरडेल, मारेल, आपले वडील काही ना काही आपल्याला बोलतील, मारतील, तर हा धाकसुद्धा त्या मुलांना असला पाहिजे. आज तसं काही नाही दिसत आहे. म्हणून मुलं असे बेवारच झालेले आहेत, काही असे भंटोळ झालेले आहेत की ती मुलीला अशा नजरेनं बघतात की मोठ्या तर जाऊ द्या पण छोट्या मुलीसुद्धा सोडत नाही. काय म्हणावं अशा मनोवृत्तीला. ॲक्च्युली मी या विषयावर व्हिडिओ बनवणार नव्हते, परंतु बऱ्याचदा ना व्हिडिओ म्हणजे स्क्रोल करत असताना ना बरेच व्हिडिओ येत आहेत आणि माझी मुलगी विचारत आहे की मम्मी हिला काय झालं आहे, हिला कोणी मारलं आहे, कसं मारलं, का मारलं. तिच्या या साऱ्या प्रश्नांची उत्तर देत असताना ना मला सुद्धा असं वाटलं की प्रत्येक आईच्या मनातला एक हा प्रश्न आहे की
की काय कसं त्या मुलीनं ते सहन केलं असेल किंवा तिला किती यातना झाल्या असतील. हे जेव्हा मी माझ्या मुलीला असं सांगते ना की तिला मारलं म्हणून, की एका माणसाने तिला चॉकलेट दिलं आणि तिला बाहेर नेलं, तर तिला असं सांगत राहते की कुणी जर चॉकलेट दिलं, कुणी गाडीवर चाल म्हणलं तर जायचं नाही, असं जर कुणी म्हणलं तर आईला सांगायचं, पप्पाला सांगायचं, घरी पळत यायचं. तर प्रत्येक आईची जबाबदारी आहे. त्याचबरोबर नाही ज्यांना मुलं आहेत ना त्या आईंचीसुद्धा जास्त जबाबदारी आहे. भयानक आणि विचित्र अशी घटना झालेली आहे की अशा लोकांना ना फाशीपेक्षाही जर का खूप मोठी शिक्षा असेल ना ते सुद्धा कमी पडेल. या लोकांना ना ही घटना माहीत झाल्याबरोबरच ना अशा लोकांना ना ठेचलं पाहिजे त्याच ठिकाणी. म्हणजे बाकीच्या लोकांना ना असं दिसेल की असं काम करणाऱ्यांना अशी शिक्षा होते. काय काय ते तडपतात. म्हणजे जो तडपला ना तो छोटासा जीव, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्याचा जीव तडपला पाहिजे. तेव्हाच कुठे तिच्या आत्म्याला शांती मिळेल. आणि असे जे काही आता जिकडे तिकडे जगत आहेत ना मुली, की अशा घटना रोजच घडतात, पण काही उघड होतात आणि काही दाबल्या जातात. परंतु प्रत्येक ठिकाणी ना मुलगी म्हणा, स्त्री म्हणा ना, हिचा बऱ्याचदा ना छळ असा होतच आहे. परंतु या गोष्टीला ना कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि अशा हरामखोरांना शिक्षा ही झालीच पाहिजे. तरच त्या यज्ञाला ना खरंच शांती भेटेल तिच्या. आणि आपण सगळेजण देवापुढे प्रार्थना करूया की तिच्या आत्म्याला खरंच शांती मिळो आणि त्या हरामखोरांना लवकर फाशी